कळकळली खंजरी जना दिले दिव्य ज्ञान एक मुखानं करा राष्ट्रसंताचं जयगान नमस्कार मित्रांनो, मी दिलीप वसंतराव महात्मे. आज आपण येळकी शाही या गावी आलेलो आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मठिकाणी. तर आपण समाधीत म्हणजे जमिनीच्या आत आलेलो आहे. त्या गुफेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांची मातोश्री, त्यांच्या मागे त्यांची प्रतिमा आहे, बघू शकता. व त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरु संत समर्थ आडकोजी महाराज जे वरखेडमध्ये, त्यानंतर त्यांचे मातोश्री, त्यांचे दर्शन करूया. व त्यानंतर आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पिताश्री बंडोजी बाबा यांचे दर्शन करूया. तर मित्रांनो, आज आपण येळकी शाही या गावी आलेलो आहे. हे मंदिर हे जमिनीच्या आत आहे. यानंतर वरतही जवळ आपण वरत बघू शकता. आपण संत तुकडोजी महाराजची अप्रतिम अशी मूर्ती दाखवतो तुम्हाला. चला या. त्या मित्रांनो, त्यानंतर बघू शकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अप्रतिम अशी मूर्ती बघू शकता. इथे सर्व धर्मसमभाव कसा आहे बघू शकता. इकडे दाखवा. ग्रामगीता, भगवद्गीता, अजून कुराण, द बुद्धा, पवित्र बायबल, असे सर्व ग्रंथ आपण बघू शकता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची हीच एक ओळख होती की सर्व धर्मसमभाव त्यांच्या भजनातून व कीर्तनातून आपण सगळं जगभर हे बघू शकता. तर अशा प्रकारे आपल्या अमरावतीच नाही, महाराष्ट्रच नाही, संपूर्ण देशाचं एक महानतम व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची मातोश्री माय मुंजळा देवी, नंतर त्यांचे पिताश्री बंडोजी बाबा व या मंदिराचा हॉल, काही ऐतिहासिक चित्र बघू शकता. व असा अप्रतिम ह्या मंदिराचा एक सभागृह. तर मंदिर दर्शन मंदिर म्हणजे इथून काही वर्षापूर्वी सत्य तुकडोजी महाराजांचा इतिहास कसा होता, तर काही अशाच प्रकारे त्यांची एक खोपडी होती जिथे प्रॅक्टिकली बसू शकता, एक बनवण्याची प्रक्रिया. त्यानंतर ही छोटीशी एक विहीर जे आपण तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतो समोर, ते विहीर होती. आणि हा जो आहे तो हा एक पाण्याचा धबधबा आहे. जसं त्या खिडकीच्या बाहेर बघू शकता आपण. तर ह्या खिडकीच्या बाहेर म्हणजे आता सगळं डेव्हलपमेंट झालं आहे, पण त्या काळी एक मोठा कॅनल होता. तर पाणी इकडून असं इकडे निघून जायचं. तर असं हे छोटं एक मुलांसाठी पकडा किंवा एक आदर्श म्हणून एक पिढींसाठी एक देखावा का हिस्ट्री कशी होती नेमकी तुकडोजी महाराजांची. तर चला आपण त्या विहिरीमध्ये जाऊ, ज्या विहिरीचा आपण हे देखावा पाहू शकता. ती प्रॅक्टिकल विहीर तुम्हाला दाखवतो. तर या मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हीच ती विहीर आहे जी आपण आत बघितली आहे, बघू शकता. ही ती छोटीशी विहीर आहे. या विहिरीचा इतिहास असा आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 5-6 वर्षाचे छोटेसे होते. त्यावेळेस मंजुळा आई म्हणजे मंजुळा देवी एकदम गरीब कुटुंबातली व्यक्तिमत्व त्यावेळेस कामाला जायची. कामाला गेल्यावर धावपळीचा वेळ होता. तर मुलांना म्हणते, ए तुकड्या, माझ्या देवाला थोडंसं देव त्यांना आंघोळ गिंघोळ करून व्यवस्थित ठेवशील. तर आई शेताला गेली. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे काय केलं, त्यांचे जे देव होते ते देव स्टीलचे, पितळचे, सोन्याचे नव्हते, गोट्यांचे होते. त्यावेळेस ती प्रथा होती आणि ती श्रद्धा होती खूप मोठी. त्यांनी काय केलं, सगळे देव बकेटीत घेतले
बघू शकता. आणि ह्या विहिरीत सोडून दिलं. हो, त्या विहिरीत सोडून दिलं आणि त्यानं असं बकेटनं बुचक बाचक बुचक बाचक करून एक देव, मंजुळा आईचा एक देव त्यात तो बुचकत्या पडणाने त्या विहिरीत पळून गेला. आणि पडल्यावर मग नंतर ते सगळे देव ठेवून दिले. तिकडून मंजुळा आई आली काम झाल्यावर. नंतर म्हणे अरे सगळे देव आहे, मग माझा एक देव दिसून आला म्हणे. तर आई म्हणे त्या देवाला म्हणे ते म्हणे पाणी आवडलं होतं म्हणे. तर मग मंजुळा आई म्हणे तुकड्या माझा देव आणून दे, तुकड्या माझा देव आणून दे रे म्हणे. तर मग आता काय करायचं. तर मग तुकडोजी महाराज या विहिरीत उतरले आणि खूप पाणी असताना तो देव काढला आणि आईला दिला. अशी या विहिरीची छोटीशी गोष्ट आहे. तर मित्रांनो, अशीच ऐतिहासिक गोष्ट, अशी माहिती घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल फॉलो करत जा. धन्यवाद.